कविता प्रस्थापित की विस्थापित. संगणक क्रांतीमुळे अनेक नवीन शहरं झाली आहेत प्रस्थापित. संगणक क्रांतीमुळे अनेक नवीन शहरं झाली आहेत प्रस्थापित. पण का कोण जाणे, ह्या क्रांतीमध्ये माणसाची मनं झाली आहेत विस्थापित. पण का कोण जाणे, ह्या क्रांतीमध्ये माणसाची मने झाली आहेत विस्थापित. सगळंच झालंय डिजिटल. अहो, सगळंच झालंय डिजिटल. नुसतं जगच नाही, आता मनांवरही चढलेत एकटेपणाचे फिल्टर्स. आता मनांवरही चढलेत एकटेपणाचे फिल्टर्स. पोस्ट आणि तार खात्याबरोबर आता बहुतेक बंद होईल लँडलाईन. पोस्ट आणि तार खात्याबरोबर आता बहुतेक बंद होईल लँडलाईन. कारण आजकालच्या जगात आबालवृद्ध व्हॉट्सअपवरच ऑनलाईन. आबालवृद्ध व्हॉट्सअपवरच ऑनलाईन. संगणकाच्या बायनरी भाषेत म्हणे असतात फक्त 1 आणि 0. संगणकाच्या बायनरी भाषेत म्हणे असतात फक्त 1 आणि 0. आजच्या ह्या ऑनलाईन जगात माणूसच होत चाललाय भावना शून्य. माणूसच होत चाललाय भावना शून्य. पूर्वी सर्वात हवाहवासा पाहुणा असायचा तो म्हणजे पोस्टमन. पूर्वी सर्वात हवाहवाचा पाहुणा असायचा तो म्हणजे पोस्टमन. आता मात्र मिनिटागणिक प्रत्येक जण चेक करतो फोनवरचं नोटिफिकेशन. आता मात्र मिनिटागणिक प्रत्येक जण चेक करतो फोनवरचं नोटिफिकेशन. मी नाही हो क्रांतीच्या विरोधात. कवी म्हणतात, मी नाही हो क्रांतीच्या विरोधात, पण डोळे उघडले खाडकन जेव्हा दूर राहणाऱ्या एका मुलीने व्हिडिओ कॉलवर घेतले स्वतःच्या आईचे अंत्यदर्शन. जेव्हा दूर राहणाऱ्या एका मुलीने व्हिडिओ कॉलवर घेतले स्वतःच्या आईचे अंत्यदर्शन. कवी अमोल करंदीकर. ही कविता खूप रिलेटेबल आहे. आपण डिजिटली टेक्निकली खूप प्रगती करतोय, पुढे जातोय, पण माणूस म्हणून जगायला विसरतोय. माणूस म्हणून माणसाला वागवायला विसरतोय. आपण खरंच भावना शून्य होतोय का, हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे. ही कविता कशी वाटली नक्की सांगा. पुढच्या भागात परत भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.